नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलेलं होतं त्याबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण डिस्कस केलेलं होतं, मी क्लिअरली सांगितलेलं होतं की या रेंजच्या वरती जोपर्यंत मार्केट आहे 22,000 पासून ते डाऊन साईडला 21,980 पर्यंतची रेंज मी कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली बोललेलो होतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मार्केटने आणि मी हेही सांगितलेलं होतं की जो काही फॉल येईल ना त्याला आपल्याला डाऊटफुली बघायचा. आपण इथं बघू शकतो मग गॅप डाऊन आपण ओपन झालो. गॅप डाऊन नंतर थोडा फॉल आला. इथून मार्केटने रिकव्हर केलं आणि एक छोटीशी मूव्ह टार्गेटपर्यंत तर नाही, पण प्रिव्हियस डेची जी क्लोजिंग होती त्याच्यापर्यंत मार्केट आपल्याला गेलेलं दिसलं. इथून परत एकदा फॉल आला. एक्झॅक्टली 21,980च्या आसपास मार्केटने सपोर्ट घेतला आणि या रेंजच्या मध्येच आपल्याला क्लोजिंग दिलेली दिसते. तर ओव्हरऑल एक मिक्स्ड सेशन आपल्याला बघायला मिळालं. थोडंसं साईडवेज विदिन द रेंज सेशन बघायला मिळालं निफ्टीचं. बँक निफ्टीची काहीशी तशीच परिस्थिती होती. इथेही आपण बघू शकतो की अपर साईडला जे रेजिस्टन्स आपण बघत होतो ते काही तुटताना आपल्याला दिसलं नाही. सेम इथेही आपल्याला बघू शकतो डिप नंतर आपल्याला चांगली एक थोडंसं अप मूव्ह, एक थोडंसं मोमेंटम आपल्याला अपर साईडला या रेंजपर्यंत, या टार्गेटपर्यंत आपल्याला मिळताना दिसलं. याच्यामध्ये जर बघितलं तर ओव्हरऑल एक साईडवेज मोमेंटम आज कंटिन्यू होताना दिसला. तर ओव्हरऑल जर आजचा दिवस जर बघितला ना तर मार्केटने आपल्याला थोडंसं जी रॅली जी 2 दिवसांपासून जी आपल्याला बघायला मिळत होती त्याला कुठेतरी ब्रेक आपल्याला दिलेला दिसतोय. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी असेल? हे साईडवेज मोमेंटम उद्या परत एकदा सेलिंग इनिशिएट करणार का, किंवा इथून परत एकदा रॅली कंटिन्यू होणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडंसं डेटाकडे नजर टाकूया. डेटा काय सांगतोय? डेटाकडे नजर टाकल्यावर आपल्याला दिसतंय 18 जानेवारीला एक्सपायरी असणार आहे निफ्टीची. 1.11च्या आसपास PCR आहे. न्यूट्रलच्या थोडं आसपास आलेला आहे, बट स्टील बुलिश आहे. आजच्या दिवशी जर बघितलं ना तर 21,100च्या आसपास आपल्याला भरभरून आपल्याला इथं बघू शकतो कॉल रायटिंग आपल्याला बघायला मिळाली. आणि पुट रायटर्स आणि कॉल रायटर्समध्ये टफ चालताना दिसते 22,000च्या लेवलला. 22,000च्या लेवलचा सपोर्ट तसा मेंटेन झालेला आहे, पण कॉल रायटरचा प्रेझेन्सही आपल्याला इथं इग्नोर करता येत नाही. इथं आपण बघू शकतो कालच्या दिवशी जसा कॉन्फिडन्स दिसत नव्हता कॉल रायटर्समध्ये, तो आज थोडंफार पोझिशन्स आपल्याला इथं बनलेले दिसतात. सपोर्ट इंटॅक्ट आहेत, ट्रेंड तसाच इंटॅक्ट आहे सपोर्टमुळे, पण स्टील इकडून पोझिशन्स बनवायला सुरुवात झालेली आहे. आणि डेटा कालच्या दिवशी जरा ओव्हरबॉट होता, भयंकर ओव्हरबॉट होता, तो थोडासा कूल ऑफ झालेला आहे. बँक निफ्टीकडे जर बघितलं तर 0.92च्या आसपास PCR आहे. उद्या एक्सपायरी असणार आहे बँक निफ्टीची. न्यूट्रलच्या आसपास डेटा गेलेला आहे. इथे जर बघितलं तर 48,000ची क्रिटिकल लेवल आहे. इथे आपण बघू शकतो की या लेवलच्या आसपास मार्केट आपल्याला जे आहे ते कॉल रायटर पुट रायटरमध्ये टफ चालताना आपल्याला इथं दिसते आहे. इथेही भरभरून रेजिस्टन्स आपल्याला अपर साईडला बनलेले दिसत आहेत. वन डे टाइम फ्रेम एकदा बघूया. वन डे टाइम फ्रेम निफ्टीचा काय सांगतोय. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर डाऊन साईडने 21,980 पोझिशनली जर बघायला जर गेलं ना तर 21,980 ही लेवल जोपर्यंत मेंटेन आहे तोपर्यंत रॅली इंटॅक्ट राहणार. ट्रेंड कधी चेंज होणार किंवा हा गॅप फिलअप होण्यासाठी कधी येणार, तर एक स्ट्रेच कधी येणार मार्केटमध्ये, तर ही लेवल जोपर्यंत तुटत नाही किंवा याच्या खाली मार्केट जोपर्यंत क्लोजिंग देत नाही, ट्रेंड इंटॅक्ट आहे. फक्त थांबलेलं आपल्याला इथं दिसतंय. थोडंसं ब्रेक घेतलेलं इथं आपल्याला दिसतंय या रेंजमध्ये. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर डाऊन साईडने बाईंगच इनिशिएट आपल्याला झालेली दिसते. ती पण बऱ्यापैकी बाईंग इनिशिएट झालेली आपल्याला दिसते. डाऊन साईडने जर कॅल्क्युलेट करायला जर गेलं तर आपण इथं बघू शकतो की ऑलमोस्ट एक 50-60 पॉईंट्सची आपल्याला रिकव्हरी डाऊन साईडने आपल्याला बनताना दिसली, अपर साईडने एवढा मोठा फॉल आल्यानंतरही. तर ह्या लेवलच्या वरती जोपर्यंत आहे 970-980च्या वरती तोपर्यंत वी आर गुड. अदरवाईज याच्या खाली आलं तर डाऊन साईडला परत एकदा मार्केट मग जे आहे ना 21,890च्या लेवल टेस्ट करायला येताना आपल्याला दिसू शकतं. तर ट्रेंड इंटॅक्ट आहे. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघूया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला कशा प्रकारे आपली स्ट्रॅटेजी ठेवायची. तर याच्यावरतीही जर बघितलं तर मेजर सपोर्ट आपल्याला, सपोर्ट झोन जो आपल्याला दिसतोय तो आजच्या सारखाच जो आहे तोच 22,000 पासून तर 21,980 पर्यंत ही जी रेंज आहे ना, ही रेंज पक्की करून चालायची. या रेंजच्या आसपास जोपर्यंत मार्केट आहे, याच्यावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत ट्रेंड इंटॅक्ट आहे. इथून बाईंगची प्रोबॅबिलिटी बनलेली राहीलच. ह्या दोन लेवल, हा एक झोन कम्प्लिटली तुम्हाला लक्षात ठेवायचा. डाऊन साईडला याच्या खाली जर आलं मार्केट तर पहिलं इझिली टार्गेट 21,917, त्याच्यानंतर खाली सेकंड टार्गेट आपल्याला 21,837 पर्यंतचं टार्गेट आपल्याला बनताना दिसू शकतं. थर्ड टार्गेट टू बी मॅक्स येत्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा उद्याच्याही ट्रेडिंग सेशनमध्ये एखाद्या वेळेस 21,700
90पर्यंतही आपल्याला जाताना दिसू शकतं. तर ह्या लेवललाही मार्केट आपल्याला टेस्ट करताना दिसू शकतं. तर या 2 टार्गेटकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे मेजरली. 21,837 आणि डाऊन साईडला 21,790. अपर साईडला रेझिस्टन्स कुठं बनताना दिसत आहे, तर रेझिस्टन्स आपण जसं इथं बघितलं निफ्टीमध्ये 22,000च्या लेवलला तर थोडंफार कॉल रायटर पुट रायटरमध्ये टफ चालू आहे. क्लोजेस जर बघितलं तर 21,100ची लेवल आणि आज आपण एक्झॅक्टली त्या लेवलपासूनच आपल्याला फॉल येताना दिसला. तर आज जर बघितलं तर 21,120 पासून तर डाऊन साईडला 21,100 हा 20 पॉईंटचा हा जो झोन आहे कम्प्लिटली हा झोन एकदम मार्क करून ठेवायचा आहे. याच्या आसपास जोपर्यंत मार्केट आहे या लेवलला जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत थोडंसं बाईंगचा विचार सोडायचा आहे. आणि जर तुम्हाला आपला रूल माहिती आहे की ह्या पॉईंटला जर सॅच्युरेट होताना जर दिसत असेल ना, सपोर्टही बनत आलेले आहे इकडून रेझिस्टन्सही त्याचं बनत आलेलं आहे, तर कन्सिडर करा की येणारी एक्सपायरी जी आहे असेल ती साईडवेज असेल. मोमेंटम एक तर आपल्याला एक दिवस आधी म्हणजे उद्याच एक तर बघायला मिळालं पाहिजे किंवा मग डायरेक्ट शुक्रवारी लास्ट वीक जसं झालेलं होतं तसं. तर याच्यावरतीच जर ओपन होताना जर दिसलं तर वेल अँड गुड, चांगलं मोमेंटम आपल्याला इथून बनताना दिसू शकतं. त्या केसमध्ये 260 280 या लेवलपर्यंतही मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. तर या टार्गेटसाठी आपण एम करू शकतो. बँक निफ्टीबद्दल बोलून घ्या. बँक निफ्टीचंही काम तसं सिम्पलच आहे, कारण की रेंज काही सोडलेली नाही आहे. तर याच्यामध्ये फार जास्त काही विचार करायची गरज नाही आहे की अपर साईडची लेवल जी आहे ती 48,644. तर टार्गेट थोडंसं एक्सटेंड होऊन या लेवलच्या आसपासही आपल्याला जाताना दिसू शकतं, कारण की थोडंसं मिडलला बंद झालेलं आहे. रेंज त्यातल्या त्यात क्लोजिंग जर बघितली तर थोडीशी बेटर आहे निफ्टीपेक्षा. बँक्स आज बऱ्यापैकी सपोर्ट करत होत्या. HDFCचा काहीतरी रिझल्ट वगैरे आलाय काही येणार होता, अशी काहीतरी एक परिस्थिती बनलेली आहे. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला जर पॉझिटिव्ह असेल तर चांगला दिसू शकतो उद्याच्या दिवशी. डाऊन साईडला 47,990 याच्या खाली जर मार्केट येताना दिसत असेल तर आपल्याला टार्गेट दिसू शकतं 47,767 ते 47,555ची लेवल, 560ची लेवल. या 2 टार्गेटसाठी आपल्याला बँक निफ्टीला पुट साईडला आपण ट्राय करू शकतो. तर ओव्हरऑल सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.